आपण जे इथे जमलेलो आहे आपला रावेर यावल परिसर आपण जो इकडे पाहतो हा अत्यंत सुजलाम सफलाम परिसर आहे, हे सर्वांना मान्यच करावं लागेल. खरं तर या परिसरामध्ये सिंचनाची गंगा आली, या परिसरामध्ये शिक्षणाची गंगा आली, या परिसरामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपण फार उत्तर प्रगती केली, पण त्याच्या सोबत उद्योगात आपण मागे राहिलो. उद्योगावरती जास्तीत जास्त भर देऊन या पुढच्या काळामध्ये काम करणं गरजेचं आहे. कारण मला असं प्रामाणिकपणे व्यक्तिगत मला वाटतं की एकदा जर कधी उद्योग एका परिसरात, एका तालुक्यात, एका शहरात जेव्हा येतो तेव्हा त्या शहराचा सर्वांगीण विकास होतो. आता तो विकास म्हणजे कसा, फक्त उद्योग उभा राहिला आणि तरी थोड्याफार नोकऱ्या निर्माण झाल्या तसा विकास नाही. मोठे मोठे उद्योग जर कधी आपल्या परिसरामध्ये शेतीवरती निर्माण होणारी उद्योग आली, जर कधी शेतीपूरक व्यवसाय आपल्याकडे सुरू होऊ लागले, त्याच्या सोबत आपल्या परिसरात इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा बदलेल. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, नवीन नवीन गोष्टी आपल्या परिसरामध्ये येतील. साहजिकरित्या नवीन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या परिसरात उघडत राहतील आणि त्याच्या सोबत आपल्या प्रत्येक युवकाला, आपल्या प्रत्येक नागरिकाला काम कसं, हाताला काम कसं मिळेल याच्यावरती जास्तीत जास्त तो परिणामकारक ठरू शकेल. म्हणून आपल्याला या औद्योगिक विकासावरती जास्तीत जास्त आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच भर द्यायचा आहे. त्याच्या सोबत तुम्ही सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती पाहताय. अतिशय दयनीय परिस्थिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांची झालेली आहे. इथे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्याच्यामुळे फक्त आठवण करून देऊ इच्छितो की मित्रांनो, आपण केळी पट्ट्यासाठी ओळखला जातो. आपण सर्वात जास्त इथे केळी लागवड करतो आणि आपल्या परिसरासाठी एक वरदान ठरणारी योजना जी आहे पीक विमा योजना, केळीचा समावेश जो आहे पीक विमा योजनामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी, महाआघाडीच्या सरकारनेच करून दाखवलेलं आहे. बाकी कोणी करू शकलं नाही आणि हे सर्व श्रेय जे ते काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या समविचारी पक्षांना जातं. कारण यांनी आपल्या केळीच्या बळीराजाची जी आहे ती अडचण समजली आणि याच्यावरती योजना उभ्या केल्या, योजना उपलब्ध केल्या आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पण सध्याच्या सरकारने त्याच्यावरती काय केलं की प्रत्येक शेतकऱ्याला अडचण कशा प्रकारे येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत वेळेवरती पोहोचणार नाही, त्यांचे पैसे, त्यांचे अनुदान, ठिबक अनुदान असेल त्या सर्व पोहोचणार नाही. विम्यांसाठी सुद्धा आपल्या रावेर यावल तालुक्यातल्या, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मागे सातत्याने फिरावं लागतंय आणि ही हक्काची आपली योजना जी आहे त्याच्यासाठी आपल्याला एवढी लोटांगणं घालावी लागतात. हे सर्व खापर जे त्या सरकारचं खापर आहे आणि त्यांनी आपल्या शेतकऱ्यांवरती केलेला हा अन्याय आहे. आपल्याला वाटू लागलं की आता याच्या पुढच्या काळामध्ये किमान सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारी एकतरी योजना आणेल आणि ती त्यांनी एका प्रकारे आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यांनी आणले की आम्ही सर्व सरसकट वीज बिल माफ करू. तर आमच्याकडे 7.5चा हॉर्स पॉवरचा पंप लागतच नाही. आमच्याकडे मुळात 10 आणि 15 हॉर्स पॉवरचे पंप जे आहेत ती वापरली जातात आणि त्याच्यामुळे या योजनेचा फायदा आमच्या एकाही शेतकऱ्याला नाही. या सर्व बारीक गोष्टी या सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे होत्या. महाविकास आघाडी परिवारातर्फे आम्ही वारंवार निवेदने दिले, वारंवार मागणी केली, पण या सरकारने काही त्या गोष्टीवरती लक्ष दिलेलं नाही. म्हणून ही सर्व परिस्थिती आहे. डीबीटी योजना जी आहे, त्या सगळ्या योजना ज्या आहेत, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ज्या सगळ्या योजना आहेत, त्या सर्व योजना कशा गतिमानपणे चालू शकतील आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील, या सर्व गोष्टींवरती माझा जास्तीत जास्त तुमच्या सर्वांच्या, परत एकदा सांगतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने भर असणार आहे. संपूर्ण रावेर यावल मतदारसंघाची किंवा जळगाव जिल्ह्याची एका प्रकारे दशाच आपली अशी आहे की आपण एकोप्याने राहतो, पण समाजकंटक भावना ज्या आहेत त्या पेरल्या जातातच. पण प्रामुख्याने या सोबतच ज्या घटकांवरती अन्याय झाला त्या घटकांचा विकास करण्यासाठी, त्या घटकांना त्या दशेतून वरती उचलण्यासाठी जास्तीत जास्त बारकाईने आम्ही सर्व काम करून दाखवणारच आहोत. आणि शेवटी फक्त एवढंच सांगतो की सध्याची आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामधली महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराची तुम्ही सर्व बातम्या ज्या आहे आपण सर्व पाहत असतो. या बातम्या ज्या असतात आपण ऐकल्यावरतीच आपला जीव हादरून जातो, आपण हालून जातो की 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरक्षा नाही. कशा प्रकारचे कृत्य महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहेत ते तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. पण आपल्या माता भगिनी, आपल्या महिला भगिनी ज्या आहेत त्या सन्मानाने कशा जगावा याच्यावरती सध्या कोणी आवाज उचलायला तयार नाही. आपल्या माता भगिनी जर कधी त्यांच्या प्रत्येकाच्या हाताला काम असलं, त्यांना स्वतःच्या हक्काचा, मेहनतीचा, कष्टाचा पैसा कमवता येत असला आणि या सगळ्या गोष्टी जर कधी आपण लक्ष देऊन करू शकलो तर त्यांचे सशक्तीकरण जे आहे ते आवर्जून होईल. आणि तीच मोहीम आम्ही मागच्या 3 महिन्यापासून स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे की बचत गटामार्फत ज्या सर्व महिला बचत गटाशी जोडलेल्या आहेत, आम्ही त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणाबद्दलची माहिती दिली.
त्यांना त्यांच्या गावामध्ये कशा प्रकारे म्हणजे कोणतं प्रशिक्षण त्यांना गरजेचं आहे आणि त्या गरजेच्या प्रशिक्षणासोबत सोबत कोणते व्यवसाय जे त्यांच्या गावामध्ये सुरू होऊ शकतील अशा प्रकारची आम्ही माहिती त्यांना दिली. त्यांनी आवर्जून त्या गोष्टीला त्या आमच्या योजनेला आमच्या कार्याला त्यांनी प्रतिसाद दिला आणि प्रत्येका गावातल्या बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्या प्रशिक्षण मागू लागल्या. प्रशिक्षण आता रावेर तालुक्यामध्ये सुरू सुद्धा झालेले होते. आचारसंहितेच्या पहिले ते प्रशिक्षण आटोपले सुद्धा आहेत आणि भर तोच असणार आहे की बचत गटाशी जुडलेल्या जेवढ्या सगळ्या महिला असतील आणि बचत गटाला जुळू शकणाऱ्या आणि किंवा आणखीन महिला ज्या आहेत माता भगिनी ज्या असतील ज्यांना व्यवसाय त्यांच्या स्वतःच्या हक्काचे सुरू करायचे आहेत, त्यांच्या हाताला काम असण्याची जी गरज आहे त्यांना आम्ही आवर्जून स्वतःहून मदत करू. त्यांच्या व्यवसायांना चालना देऊन स्वतः चालना द्यायची आम्ही प्रयत्न करू. एवढं सगळं काम जे आहे ते पुढच्या 5, 50, 40 वर्षाचं आमचं नियोजन आहे. तशा प्रकारचं एक कार्य उभं करून दाखवायचंय. कारण समोरचे प्रश्न विचारतात की नेमका 5 वर्षामध्ये काय विकास झाला. त्यांना प्रत्युत्तर फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे 7.5 वर्ष महाराष्ट्राच्या राज्याने जी आहे ती सत्ता दिली होती, ती सत्ता तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे उपभोगली आणि आमचा रावेर परिसर तुम्ही कशा प्रकारे वरती नेला, हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्याच्यावरती काही अपवाद करता त्यांच्यासोबत काही अपवाद करणं एवढं योग्य नाही. मी फक्त आपल्या सर्व बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की अगदी कालच्या एका हाकेवरती आपण सर्व इथे आवर्जून उपस्थित झालात, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. अशीच आपल्याला आपली ऊर्जा जी आहे ती 20 तारखेपर्यंत कायम ठेवायची आहे आणि 20 तारखेवरती पंजा या निशाणीवर 2 क्रमांकाच्या निशाणीवरती मला नाही विजय करायचंय, तुम्हाला स्वतःला विजय करायचंय. फक्त एवढंच सांगतोय. कारण असं की मला आमदारकी खासदारकीचं तेवढं महत्व नाही, पण मला तुमची चिंता आहे, तुमच्या हक्कांची चिंता आहे, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची चिंता ही प्रामाणिकपणे माझी चिंता आहे आणि त्याच गोष्टीसाठी मला काम करायचंय. शेवटी जाता जाता फक्त एवढंच आपल्या सर्वांना सांगतो की माजी नामदार बाळासाहेब थोरात आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री, खरं तर स्वतः ते संगमनेरमधनं उमेदवार सुद्धा आहेत आणि त्यांनी कार्यकर्त्याला कशा प्रकारे बळ द्यावं, साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी सांगितलं की सभा लावावी लागणार आणि साहेब इथे आले. तर साहेब आपल्या मनापासून आपलं धन्यवाद देतो, आपल्याला आपले आशीर्वाद सुद्धा घेतो. कारण आपण ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला बळ देत आहात ते फार महत्वाचं आहे. आणि जाता जाता सन्माननीय महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहे, आपण ज्या प्रकारे ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये सर्व उतरलेला आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो. कारण एवढी मेहनत तुम्ही घेतात, मला कधी कधी असं वाटतं की मी मेहनत घेतोय की काय, पण तुम्ही सर्व एवढ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात सर्व लोक आशीर्वाद देण्यासाठी उतरले आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप मनापासून ऋणी आहे. तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी.